अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, बाळा, थोडा वेळ शांत बस, एक खोल श्वास घे आणि माझे हे शब्द मनापासून ऐक. कारण आज मी तुला जे सांगणार आहे ते साधं नाही. हा फक्त एक संदेश नाही, हा तुझ्या आयुष्यात सुरू झालेल्या बदलाचा संकेत आहे. तू खूप दिवसांपासून खूप काही सहन करत आलायस. लोकांनी तुला कमी लेखलं, तुझ्या पाठीमागे चर्चा केल्या. काही लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला असल्याचा आव आणला, पण आतून मात्र ते तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करत राहिले. तू अनेकदा शांत राहिलास. तुझ्यावर आरोप झाले तेव्हा तू वाद घातला नाहीस. कोणीतरी अपमान केला तरी तू प्रत्युत्तर दिलं नाहीस. कधीकधी तुझ्या डोळ्यात पाणी आलं, पण तू ते कोणाला दाखवलं नाहीस. स्वामी म्हणतात, हे सगळं मी पाहत होतो बाळा. तुझं मौन, तुझी सहनशीलता, तुझ्या मनातलं दुःख, हे सगळं माझ्या नजरेतून सुटलं नाही. देवाच्या दरबारात न्याय उशिरा मिळू शकतो, पण चुकीचा कधीच मिळत नाही. आजचा हा संदेश तुला विनाकारण मिळालेला नाही. ही फक्त योगायोगाची गोष्ट नाही. हा एक संकेत आहे की तुझ्या आयुष्यात एक नवीन टप्पा सुरू होतोय. ज्यांनी तुला त्रास दिला, ज्यांनी तुझ्याविरुद्ध कट रचले, ज्यांनी तुझ्या विश्वासाचा गैरफायदा घेतला, ते लोक आता हळूहळू स्वतःच अडचणीत अडकायला लागतील. लक्षात ठेव, तुला काहीही करायची गरज नाही. ना सूड घ्यायचा, ना वाद घालायचा, ना कोणाला काही सिद्ध करायचं. कारण स्वामी स्वतः तुझ्या बाजूने उभे आहेत. आणि जेव्हा देव एखाद्याच्या बाजूने उभा राहतो, तेव्हा शत्रूंची ताकद आपोआप कमी व्हायला लागते. आता तुला काही बदल दिसायला लागतील. जे लोक तुला दुर्लक्षित करायचे, ते अचानक तुझ्याकडे लक्ष द्यायला लागतील. जे लोक तुला कमी लेखायचे, ते आता शांत बसायला लागतील. आणि जे लोक तुला त्रास द्यायचे, ते तुझ्या नजरेला नजर मिळवायला देखील घाबरतील. स्वामी म्हणतात, हे सगळं चमत्कारासारखं वाटेल, पण हा चमत्कार नाही, हा न्याय आहे. कारण जेव्हा सत्य एखाद्याच्या बाजूने उभं राहतं, तेव्हा खोटेपणा फार काळ टिकत नाही. बाळा, शत्रू कधी एकदम पराभूत होत नाहीत. ते आधी आतून मोडायला लागतात. तुला लगेच दिसणार नाही, पण तुला जाणवायला लागेल. ज्यांच्या आवाजात आधी अहंकार होता, त्यांच्या आवाजात आता ती ताकद राहणार नाही. ते हसतील, पण ते हसू खोटं असेल. ते बोलतील, पण शब्दांमध्ये आत्मविश्वास उरणार नाही. कारण स्वामी सांगतात, जेव्हा मी हस्तक्षेप करतो, तेव्हा शत्रूंची शक्ती हळूहळू नाहीशी व्हायला लागते. तुझ्या विरुद्ध योजना करणारे लोक आता स्वतःच गोंधळात पडतील. त्यांचे निर्णय चुकतील. त्यांची साथ देणारे लोक दूर जातील. आणि गंमत म्हणजे, हे सगळं घडत असताना तू काहीच केलेलं नसेल. तू फक्त शांत राहशील. तू आपलं काम करत राहशील आणि मनात एकच विश्वास ठेवशील, स्वामी माझ्यासोबत आहेत. स्वामी म्हणतात, जेव्हा तू संयम ठेवतोस, तेव्हा मी न्याय वेगाने करतो. आता लक्ष दे, या काळात तुला काही संकेत दिसतील. जे लोक तुला मुद्दाम टाळायचे, ते अचानक तुला संपर्क करतील. जे लोक तुझ्या चुका शोधायचे, ते स्वतः चुका करू लागतील. जे लोक तुला खाली खेचायचे, ते आता स्वतःच खाली पडायला लागतील. हा योगायोग नाही, हा दैवी बदल आहे. स्वामी म्हणतात, मी तुझी प्रतिष्ठा तुला परत देतोय. तुझं नाव, तुझी किंमत, तुझं स्थान, हे सगळं पुन्हा उंचावायला लागेल. आणि ज्यांनी तुला खाली पाडायचा प्रयत्न केला, तेच लोक आता तुझ्या उंचीसमोर लहान वाटायला लागतील. पण बाळा, इथे तू एक मोठी चूक करू नकोस. तुला वाटेल, आता त्यांना दाखवून द्यावं, आता उत्तर द्यावं. पण स्वामी तुला थांबवतात. कारण तू बोललास तर अहंकार पुढे येईल. पण तू शांत राहिलास तर दैवी न्याय पुढे जाईल. स्वामी म्हणतात, तू शांत राहा. मी बोलतोय ना तुझ्यासाठी. हा काळ संयमाचा आहे.
हा काळ विश्वासाचा आहे. कारण ज्या क्षणी तू मनातून म्हणशील, स्वामी, सगळं तुमच्यावर सोपवलं, त्या क्षणी चमत्कार वेगाने सुरू होतात. मग एक दिवस असा येईल, ज्या व्यक्तीने तुला दुखावलं, तीच व्यक्ती तुझ्यासमोर नम्र होईल. कधी शब्दांनी, कधी वागणुकीने, कधी मौनाने. आणि त्या क्षणी तुला कळेल, स्वामींचा न्याय पूर्ण झाला आहे. बाळा, जेव्हा माझा न्याय पूर्ण होतो, तेव्हा तुझ्या आयुष्यात एक वेगळी शांतता येते. पूर्वी ज्या गोष्टी तुला अस्वस्थ करायच्या, त्या आता तुला हलवू शकणार नाहीत. कारण स्वामी सांगतात, मी तुझ्या मनाभोवती संरक्षणाचं कवच उभं केलं आहे. लोक बोलतील, पण ते शब्द तुला लागणार नाहीत. लोक टीका करतील, पण त्याचा परिणाम होणार नाही. लोक प्रयत्न करतील, पण ते प्रयत्न अर्धवट राहतील. कारण स्वामी आधीच सांगतात, इथेपर्यंतच. आता तुझ्या आयुष्यात योग्य लोक येतील, जे तुला समजून घेतील, तुझ्या शांततेचा सन्मान करतील आणि तुझ्या यशात आनंद मानतील. आणि जे चुकीचे लोक आहेत, ते हळूहळू दूर जातील. काही लोक कायमचे निघून जातील. काही लोक फक्त नावापुरते उरतील, पण त्यांची ताकद संपलेली असेल. स्वामी म्हणतात, तू आता सुरक्षित आहेस. बाळा, कधी कधी तुला वाटेल, पुन्हा तसंच काही होईल का? पुन्हा लोक त्रास देतील का? पण स्वामी स्पष्ट सांगतात, जो माझ्या छायेत येतो, त्याला कोणीही स्पर्श करू शकत नाही. आता तुझ्या आयुष्यात एक नवीन सुरुवात होणार आहे. नवीन संधी येतील, नवीन लोक भेटतील आणि सर्वात महत्त्वाचं, नवीन शांतता तुझ्या आयुष्यात येईल. ही शांतता खूप मौल्यवान असते, कारण ही शांतता देवाची देणगी असते. पण लक्षात ठेव, कोणावरही राग धरू नकोस, कोणावरही सूड ठेवू नकोस. कारण स्वामी सांगतात, तू आता त्या पातळीवर नाहीस. तू पुढे निघून गेलायस. जे मागे राहिले ते तिथेच राहतील. स्वामी म्हणतात, मी तुला तुझ्या शत्रूंपेक्षा मोठं केलं आहे. हा मोठेपणा अहंकाराचा नाही, हा मोठेपणा शांततेचा आहे. आता तुला कोणालाही सिद्ध करायची गरज नाही. तुझं आयुष्यच तुझं उत्तर देईल. तुझी शांतता उत्तर देईल. तुझी प्रगती उत्तर देईल. आणि हे पाहून ज्यांनी तुला कमी लेखलं होतं, ते आतूनच मान खाली घालतील. स्वामी शेवटी एकच सांगतात, बाळा, तू इतकं सहन केलंस, आणि मी तुला कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. तुझ्या आयुष्यातला संघर्षाचा काळ आता संपत आहे. आता पुढे शांतता आहे, प्रतिष्ठा आहे आणि माझी साथ आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, देवावर विश्वास ठेवणारा माणूस कधीच हरत नाही.